राज्यातील सत्ता संघर्षाला घेऊन आजच्या सुनावणीचा आपण जर बघितला तर तिसरा दिवस आहे आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आती येते। ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊया। बघा, मुख्यमंत्रीपद पाडू शकतात का असा सवाल कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात मांडलेला आहे। आमदार शिवसेना म्हणून राज्यपालांकडे गेले, शिवसेना म्हणून राज्यपालांकडे जाणं चुकीचं असं त्यांनी म्हटलंय। 16 आमदारांच्या मुद्द्याला घेऊन ते बोलतात। बंडानंतर तुमच्याकडे बहुमत राहिलं नाही असं निरीक्षण, असा मुद्दा सरन्यायाधीशांनी मांडलेला आहे। ती टिप्पणी केलेली त्यांनी, तुमच्याकडे 118 आमदार आहेत असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय आणि आकडे बहुमतापेक्षा कमी आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। हा युक्तिवाद होत असताना कपिल सिब्बल कोर्टाची दिशाभूल करतायत असं म्हणत महेश जेठमलानी यांनी त्यांच्या मुद्द्यावरती आक्षेप घेतला। महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केल्याचं आपण बघतोय। कपिल सिब्बल कोर्टाची दिशाभूल करतायत असं महेश जेठमलानी यांनी म्हटलंय। राज्यपालांकडे बहुमत चाचणीचं पत्र होतं असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केलाय। आणि हा युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की हा युक्तिवाद होत असताना महेश जेठमलानी यांनी म्हटलंय की कपिल सिब्बल कोर्टाची दिशाभूल करतायत, न्यायालयाची दिशाभूल करतायत। राज्यातील सत्ता संघर्षाच्या या विषयाला घेऊन खंडपीठापुढे आजच्या सुनावणीचा तिसरा दिवस आपण बघतोय। आज पुन्हा एकदा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन युक्तिवाद केला जातोय आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद आहे की 6 महिन्यापूर्वी जेव्हा सरकार कोसळलं किंवा हे 16 आमदार बाजूला झाले, जी फूट पडली पक्षामध्ये, त्यावेळी राज्यपालांनी जी भूमिका घेतली ती पटणारी नव्हती, कायद्याला धरून नव्हती, ती अवैध होती, नियमांना धरून नव्हती असा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल करत आहे। त्याला घेऊन प्रामुख्याने हा युक्तिवाद होतोय। राज्यपालांनी शिरगणती करायला हवी होती असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा सगळा युक्तिवाद होत असताना राज्यपाल अध्यक्षांमधील हा दुहेरी पेच, कोर्टानं या दुहेरी पेचावरती आपलं निरीक्षण जे ते नोंदवलेलं आहे। सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे म्हटलंय की राज्यपाल शपथविधीसाठी, सरन्यायाधीशांनी काय मुद्द्याने घेऊन आपला आक्षेप व्यक्त केलेला आहे, पण कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद देखील जोरदार या ठिकाणी होताना दिसतोय। राज्यपाल आणि अध्यक्षांमधील हा दुहेरी पेच यावरती बोलत असताना कोर्टानं आपलं निरीक्षण नोंदवलंय। राज्यपाल शपथविधीसाठी कसे बोलवू शकतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। आणि आपल्याबरोबर कायदेतज्ञ विशाल जोगदंड आहेत। विशाल जोगदंडजी, आतापर्यंतचा जो युक्तिवाद झाला आपण काय त्याच्यावरती विश्लेषण करा? आतापर्यंतचा जो युक्तिवाद झालेला आहे तो युक्तिवाद हा गव्हर्नरांच्या पॉवर जे अवेलेबल आता सध्या जे आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत त्यांच्या संदर्भातली सद्य परिस्थिती, या सर्वांवरचा युक्तिवाद सुरू आहे। आणि याच्यामध्ये जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत, म्हणजे जे मूल तत्व आहेत की ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं घटनाक्रम होत आलेला आहे एकंदरीत या केसमधला, तो घटनाक्रम पाहता असं लक्षात येतो की ट्रस्ट वोटसाठी जे आमदारांची संख्या लागते किंवा आमदारांचं जे मताचं जे महत्व आहे याच्या संदर्भातलं ही सगळी आताची आर्ग्युमेंट सुरू आहे। आणि कॉन्स्टिट्युशनल बेंच समोर आता या सगळ्या गोष्टींचा जो विचार केला जातोय तो जातोय ट्रस्ट वोट पर्यंत। हॅलो, हा बोला बोला। आणि याच्यामध्ये कसं आहे की ज्या पद्धतीनं भारतामध्ये इतर राज्यांमध्ये अशा प्रकारे सत्ता संघर्ष झाला, परंतु महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष जो झालेला आहे तो एका वेगळ्या पद्धतीने झालेला आहे। म्हणजे त्याला काही स्टेप झालेले आहेत। म्हणजे पहिल्यांदी सुप्रीम कोर्टामध्ये कोणी आलं, नंतर मग सुप्रीम कोर्टाने काही ऑर्डर पास केली, त्याच्यानंतर काही घटनाक्रम झालेला आहे। आणि वोट ज्याला आपण असं म्हणू शकतो ट्रस्ट वोट जे होतं ते ट्रस्ट वोटचं पत्र, विश्वासमताचं जे पत्र दिलं होतं राज्यपालांनी, ते पत्र दिल्यानंतर जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता। आणि त्याच्यामुळं जे बाकीचे उर्वरित आमदार होते की जे तिथं उपस्थित होते, परंतु या जो काही विश्वासमताचा जो ठराव होता तो पासच झाला नाही। त्यामुळे या सर्व केसची जी तपासणी होते किंवा त्याच्यावरची आर्ग्युमेंट जी होती ती या पद्धतीने पुढे जात आहे। पण विशाल जोगदंडजी, खुद्द सरन्यायाधीशांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। तिने असं म्हटलेलं आहे की आपलं सरकार अल्पमतात होतं, बहुमताचा आकडा आपल्याकडे नव्हता, मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यपाल दखल घेणारच।
हे कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण किंवा केलेली टिप्पणी किती परिणाम करणारी असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये न्यायालयाने असं हिअरिंग होत असताना केलेली टिप्पणी जी असते याला काही महत्व नसतं, याला ऑबिटर डिक्टम असं म्हटलं जातं. बरं. परंतु याचा जी केस ज्या डिसाईड होते हा. त्याच्यावर त्याचा काही परिणाम नसतो किंवा ते कोणाची बांधील नसतं की याचा काही ज्याच्यामुळे याच्या केसवर काही मोठा परिणाम होईल. परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की ज्या पद्धतीनं राज्यपालांनी एकंदरीत राज्याची परिस्थिती पाहता, म्हणजे न्यूजच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचली असेल, त्या माहितीच्या आधारावर गव्हर्नरांनी जो काही विश्वासदर्शक ठराव मांडा असं जे सांगितलं होतं आणि हे सरकार अपमतात आहे की बहुमतात आहे हे सिद्ध करा, हे जे दिलं होतं आणि या संदर्भात जी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस यांची जी काही टिप्पणी आहे तिचा जास्त परिणाम होणार नाहीये. परंतु नक्कीच ही घटना, हा जो घटनाक्रम आहे, हा घटनाक्रम नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा नाहीये सद्य परिस्थितीमध्ये. कपिल सिब्बल यांचा आतापर्यंतचा युक्तिवाद जर आपण लक्षात घेतला, तिसरा दिवस आहे ते युक्तिवाद करतायत. यातले जे वेगवेगळे मुद्दे त्यांनी उपस्थित केले, जसं की ते म्हणतात की अजूनही आमच्याकडे संख्याबळ आहे, आमदार हे शिवसेना पक्षाचे आमदार म्हणून राज्यपालांकडे गेले. हे जे मुद्दे आहेत हे कितपत तग धरणारे असं आपल्याला वाटतं? नाही, हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला ग्राउंड आहे, कारण की पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेच होते त्यावेळेस. आणि हे एकंदरीत ज्यावेळेस घटनाक्रम झाला आणि ज्यावेळेस हे आमदार जे विश्वासदर्शक ठरावाच्या अगोदर ज्यावेळेस राजीनामा दिला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा, त्याच्यानंतर जे लोक गेले ते शिवसेनेचे आमदार म्हणूनच गेलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये फक्त शिवसेना प्रमुख सोडून बाकी सर्व गेलेले आहेत. म्हणजे पक्षाच्या नियमाला आधारून नसलेलं ते काम होतं असं आपल्याला म्हणता येईल. विशाल जोगदंडजी, कपिल सिब्बल असंही म्हणतायत की आसाममध्ये बसून मुख्य प्रतोदपदी गोगावलेंची केलेली निवड जी आहे ती योग्य नाही, ती कायद्याला धरून नाही, ती रद्द करा. शिवाय त्यांनी बजावलेला व्हीप जो आहे तो देखील लागू होत नाही, तोही योग्य नाही, असा देखील युक्तिवाद त्यांनी केला. या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या तर असं लक्षात येतं की या दोन्ही गोष्टी त्यावेळेस त्याचं महत्व होतं. परंतु सद्य परिस्थिती पाहता की ज्यावेळेस सरकार आता बदललेलं आहे, सरकार बदलल्यानंतर त्यांनी ज्या घटनाक्रम झालेला त्यामुळे त्यावेळेस जे डिसिजन आहे ते आजच्या घडीला त्याचं काही महत्व नाहीये. परंतु त्यावेळेस ते डिसिजन जे घेतलं गेलं होतं आणि ज्या डिसिजनमुळे हे सर्व घटनाक्रम झाला तो जर लक्षात घेतला तर त्याच्यानंतरच्या झालेल्या सर्व घटना या कायद्याच्या बाहेरच्या आहेत, इल्लीगल आहेत असं म्हणता येईल. त्यामुळे त्यांचा जो युक्तिवाद चालू आहे कपिल सिब्बलांचा, तो युक्तिवाद त्याच दिशेने सुरू आहे की ज्याच्यामुळं शिवसेना जी तयार झालेली आहे आणि आता जे इलेक्शन कमिशननी पण त्यांना एक सिम्बॉल दिलेला आहे. आता या सर्व गोष्टी पाहता आपल्या लक्षात येतं की ते पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्याच गोष्टीवर आर्ग्युमेंटला घेऊन जात आहेत. जोगदंडजी, नेमका निर्णय काय असेल तो अर्थात न्यायालय घेईलच, आणि पण ज्या दिशेने हा सगळा युक्तिवाद जातोय, काय या सगळ्याचं विश्लेषण आपण कराल? काय अंदाज लावता येतोय? कोणाच्या बाजूने सगळे झुकताना दिसतंय? याच्यामध्ये अंदाज लावण्यापेक्षा आता जी काही कायद्याची जी बाजू आहे सध्या परिस्थितीमध्ये ती अशी आहे की गव्हर्नरांनी घेतलेला निर्णय असेल किंवा त्यावेळेस जे स्प्लिट झालेलं जे ऍक्शन होतं त्यांनी घेतलेला निर्णय, गोगावलेंची नियुक्ती असेल, या सर्व ज्या या घटनाक्रम आहेत याच्यानंतरचे जे घटनाक्रम झालेले आहेत तर हे एकानंतर एक झालेले आहेत. त्याच्यामुळं अडचण अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या बाजूनी ही केस जरी प्रथमदर्शनी वाटत असेल पण तशी ती उभी राहत नाहीये. कारण की देशातलं हे पहिलं अशी केस आहे की ज्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे पक्षाच्या विरोधात बंड करतायत आणि त्यांना त्याच्या आधारावर त्यांना त्याचं चिन्ह पण मिळतंय. त्यामुळं आपल्याला असं दिसून येतंय की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हे पारडं जड होताना दिसतंय. आत्ताचा अपडेट असं येतंय विशाल जोगदंडजी की ठाकरेंवरती म्हणजे ठाकरे आणि आमदारांवरती निवडणूक आयोगानं अन्याय केल्याचं त्यांनी म्हटलं. आयोगामुळे आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं. सरकार बहुमतात असताना बघा, आता या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट हे मुद्दे समोर येताना दिसत आहेत की बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी कसं काय बोलवलं असा युक्तिवाद देखील या ठिकाणी होताना दिसतोय. हा युक्तिवाद कितपत तग धरणार आहे? या युक्तिवादाला जास्त फारसं महत्व देण्याची काही गरज नाही सद्य परिस्थितीमध्ये. कारण कायद्याच्या चौकटीत ज्यावेळेस आपण बघतो एखादी गोष्ट बसते अथवा न बसते, ती बघत असताना ज्या पहिल्या गोष्टीला पाहिलं गेलं पाहिजे होतं ते म्हणजे ज्यावेळेस गोगावले यांची नियुक्ती झाली होती
बरोबर. बरोबर. आणि म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की गव्हर्नरांनी दिलेलं पत्र. म्हणजे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही पाहत असाल तर आपल्याला असं स्पष्ट दिसतं. आणि तुम्ही लक्षात घ्या की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवास सोडून दिलं होतं आणि ते त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी मातोश्रीला वापस आले होते. त्यामुळे एकंदरीत घटनाक्रम जर पाहिला तर तो गव्हर्नरांच्या नजरेसमोरचाच होता. आणि त्यामुळे एकंदरीत राज्यातली अस्वस्थता किंवा राज्य अस्थिर झालं असं जर त्यांना लक्षात आलं तर ते कधीही पत्र देऊ शकतात. गव्हर्नरांना असं कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे गव्हर्नरांचे जे अधिकार आहेत ते अबाधित आहेत. म्हणजे आता त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याच्यावर काहीही म्हणजे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तरी त्या प्रश्नाला काही किंमत उरत नाहीये. म्हणून न्यायालयाने किंवा न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांनी हा मुद्दा आवर्जून उपस्थित केला की सरकार बहुमतात नव्हतं, बहुमत घटलेलं होतं, मग राज्यपाल दखल घेणारच. याचाच अर्थ न्यायालय हे स्पष्ट करतंय का की आपण राज्यपालांच्या भूमिकेबद्दल जो संशय व्यक्त करताय तो चुकीचा आहे? नक्कीच. ज्या पद्धतीनं गव्हर्नरांच्या एकंदरीत पत्र देण्याच्या जी त्यांनी पहिली कारवाई केली त्या कारवाईला तुम्ही राजकीय विरोध करू शकता की हे योग्य आहे नाहीये पण किंवा योग्य आहे. परंतु हे सगळं होत असताना आपल्याला हे पाहावं लागेल की गव्हर्नरांचे अधिकार काय आहेत. जर त्यांचे अधिकार असतील, अधिकार क्षेत्रामध्ये बसून त्यांनी काम केलं असेल तर अधिकार क्षेत्रामध्ये बसून काम केल्यानंतर त्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याला काही अर्थ उरत नाही. हेच माननीय सुप्रीम कोर्ट सांगू इच्छित आहे कपिल सिब्बल आणि उद्धव ठाकरे यांच्या वकिलांना की तुम्ही हा युक्तिवाद जो करताय तो युक्तिवाद तितकासा कुठल्याही मुद्द्याला धरून कायद्याच्या चौकटीत बसत नाहीये. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं जाणवतं की आजचा जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद नक्कीच गव्हर्नरांच्या पॉवर संदर्भातला आहे. परंतु आत्ताची जी परिस्थिती आपण पाहतो त्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूनी घेतल्या गेलेल्या ज्या काही स्टेप्स होत्या त्या स्टेप्स बद्दल किंवा ज्या काही भूमिका होत्या की ज्या भूमिकेमुळे त्यांनी सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं बंड झालं आणि त्यामुळे त्यांना आता पक्षाचं चिन्ह सुद्धा मिळालंय. परंतु इलेक्शन कमिशननी ते सुद्धा देत असताना जे मुद्दे लक्षात घेतलेले आहेत ते मुद्दे सुद्धा कालच्या सुनावणीमध्ये फार स्पष्टपणे माननीय सुप्रीम कोर्टासमोर आले होते. आणि त्यामुळं आजची जी सुनावणी आहे त्याच्यावर त्याचा नक्कीच परिणाम आहे. बरं, आता या क्षणाचे ताजे मुद्दे मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करताना दिसत आहेत. गोगावलेंची नेमणूक रद्द करा अशी मागणी जी आहे किंवा असा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केला. अशा पद्धतीने नेमणूक होत नाही. शिवाय गोगावलेंची अपात्रतेची नोटीस देखील रद्द करा असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलाय. मला परत एकदा आपल्याकडे यायचं आहे जोगदंड सर. या सगळ्या याच्यामध्ये गोगावलेंची नियुक्ती ही गुवाहाटीत झाली. जर पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाची नियुक्ती करायची असेल तर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांची बैठक बोलवावी लागते आणि याबद्दल खुद्द पक्षप्रमुखच निर्णय घेतात किंवा पक्षप्रमुखांनाच सर्वाधिकार आहेत. हा युक्तिवाद कितपत तग धरणार आहे? शिवसेना पक्षाची जी घटना आहे त्या घटनेनुसार जो घटनाक्रम व्हायला पाहिजे होता तो झाला नाही हे मात्र नक्की आहे. त्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी आपण असं म्हणू शकतो की नक्कीच ग्राउंड आहे त्यांना कायदेशीर. परंतु ती जी अपॉइंटमेंट झाली होती किंवा जी नियुक्ती झाली होती गोगावले यांची ती त्याच्याबद्दल बोलताना आता आपल्याला पाहावं लागेल की माननीय सर्वोच्च न्यायालय काय टिप्पणी करतं. कारण की गव्हर्नरांच्या पॉवर बद्दलचा तो विषय म्हणजे तो तग धरू शकत नाहीये. परंतु गोगावलेंच्या बाजूचा जो काही युक्तिवाद केला जातोय तो मला वाटतं थोडासा कायद्याच्या चौकटीत बसणार आहे. आणि ते आता पाहणं फार योग्य राहील आपल्याला की नेमकं आता सर्वोच्च न्यायालय त्याकडे कशा पद्धतीनं पाहतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर कायदेतज्ञ विशाल जोगदंड होते. त्यांनी या सगळ्या आतापर्यंतच्या युक्तिवादावरती आपलं मत व्यक्त केलेलं त्याचं विश्लेषण त्यांनी केलं. कायद्याच्या चौकटीत नेमका हा युक्तिवाद कशा पद्धतीने बसतोय किंवा बसत नसेल तर मग काय याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. बघूयात आता या क्षणाचा अपडेट काय. आता या क्षणाचा अपडेट या स्क्रीनवरती येते. कपिल सिब्बल जो युक्तिवाद करतात त्यातले महत्त्वाचे मुद्दे समोर येताना दिसतात. कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर झाला असं कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटलंय. अपात्रतेची तलवार असणाऱ्यांना चिन्ह दिलं असा देखील युक्तिवाद त्यांनी केला. 39 जणांचं बहुमत बघून जे आहे ते चिन्ह देण्यात आलं ते योग्य नाही असं देखील कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. आणि जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, काय अपडेट?
म्हणजे एक मोठी अपडेट आलेली आहे ज्यामध्ये युक्तिवाद करताना दावा करण्यात आलेला आहे सत्ता उलटवून टाकण्याकरता मोठा कट हा रचण्यात आलेला आहे अशा प्रकारचा दावा युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी केला आहे. म्हणूनच बंडखोर आमदार आसामला गेले असा दावा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला आहे. म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जी आहे ती उलथवून टाकण्याकरता हा मोठा कट रचला गेला होता आणि त्यामुळेच बंडखोर आमदार आसामला गेले अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये आता अजूनही कपिल सिब्बल युक्तिवाद करताय, नवीन नवीन मुद्दे मांडताय. काय नवीन मुद्दे आहेत ते माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पटेल यांची जाऊया, त्यांच्याकडे ते सांगतील आपल्याला काय सध्या काय सुरू आहे कोर्टात. त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी जेव्हा जे या सगळ्या याच्यात बघितलं तर आपल्याला बघावं लागेल. आता ऑडिओ गया देखो बरा ऑडिओ. आपण बघतो आता क्षणाचं अपडेट आपण बघतो. 39 जणांचं बहुमत बघून चिन्ह दिलं गेलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर झाला असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय. अपात्रतेची तलवार असणाऱ्यांना चिन्ह दिलं. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे. प्रशांतशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूच, त्यांच्याकडनं अपडेट आपण घेऊच. पण आता क्षणाची युक्तिवादातले महत्त्वाचे ताजे मुद्दे आपण जाणून घेतोय जे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पक्षफुटीची आयोगाला माहिती नव्हती का? सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना सवाल विचारला. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याशी. प्रशांत, तुमचा पक्ष कोणता हा तरी प्रश्न राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना विचारला हवा होता. भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती आसाममध्ये होऊ शकत नाही. भरत गोगावले प्रतोद झाल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावण्यात येत आहे. त्यांची प्रतोद मधून नेमणूक चुकीची आहे, अशा पद्धतीने नेमणूक होत नाही. बंडखोर आमदारांच्या अपत्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच घ्यावा, विधानसभा अध्यक्षाकडे जाण्याच अर्थ नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. महत्वाचं म्हणजे या युक्तिवादात त्यांनी म्हटलंय की अपात्र आमदारांचा निर्णय हा निश्चितपणे सुप्रीम कोर्ट घ्यावा. पण सुप्रीम कोर्टाने या संदर्भात यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पटेल यांची चर्चा करूया. ॲडव्होकेट राज पटेल साहेब म्हणतात की सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यावा, असं होऊ शकतं का? मान्य सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी सुद्धा अधिकार जे अध्यक्षांचे अधिकार आहे, घटनात्मक अधिकार, या संदर्भात निरीक्षणं नोंदवलीच होती. आता उद्धव ठाकरे गटांची स्पष्ट मागणी आहे की हे सुप्रीम कोर्टाने डिसाईड करावं, ना की नवीन अध्यक्षांनी. ही त्यांची मागणी आहे. आता मान्य न्यायालय यावर काय निर्णय घेतं, पण एकनाथ शिंदे गटाकडून ही मागणी होऊ शकते की अध्यक्षांनी जे डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात निर्णय आहे ते अध्यक्षांनी घ्यावेत. ही मागणी होऊ शकते. संपूर्ण मोठा कट होता असा एक युक्तिवाद केला जात आहे. हा, त्यांच्या वतीनं ते सर्व सबमिशन करतील न्यायालयात, पण ही त्यांची भूमिका आहे आणि उद्धव ठाकरे गटाकडून ते आर्ग्युमेंट करताना सर्व बाबी ठेवत आहे त्यांच्या वतीनं. आता हे त्यांच्या आर्ग्युमेंटचा पार्ट आहे. हे ठरवणं तर मान्य न्यायालयाच्याच हातात आहे की काय होतं नेमकं. पण हे स्पष्ट आहे की ज्यावेळेस सरकार स्थापन करण्याची त्यांनी मान्य न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं की राज्यपालांचं ते कर्तव्य आहे की ज्यावेळेस नवीन ज्यावेळेस सरकार जातं. एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे कोर्टाने. त्यांनी म्हटलेलं आहे की जर सरकार अस्थिर होत असेल, पक्षफुटीमुळे जर सरकार अस्थिर होत असेल तर अशा वेळी राज्यपाल दखल घेणारच. बिलकुल, त्यांचं घटनात्मक जबाबदारी आहे की एखादी ज्यावेळेस सरकार अस्थिर झालं आणि राज्याची राजकीय परिस्थिती बघता ज्यावेळेस राज्यपालांना निर्णय घेण्याची आवश्यकता असते त्यावेळेस त्यांनी ते घेतलेलं आहे आणि त्यांचं ते दायित्व आणि जबाबदारी आहे. आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या पाठिंब्याने आणि अपक्षांच्या पाठिंब्याने निमंत्रित केलं आणि नंतर शपथविधी झाला आणि नंतर त्यांनी फ्लोर टेस्ट सुद्धा पास केली आणि हे सरकार स्थापन झालं. आज ते काय सरकार आहे. आता यावर एकनाथ शिंदे गटाकडून सुद्धा स्पष्टीकरण देण्यात येईल, राज्यपालांच्या वतीनं सुद्धा स्पष्टीकरण देण्यात येईल. त्यांनी घटनात्मक दायित्व कसं निभावलं त्या संदर्भात. एक मोठा सवाल कोर्टाने केला आहे. एक शिवसेनेत 2 गट आहे याची कल्पना निवडणूक आयोगाला नव्हती का, असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केला आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे कपिल सिब्बल यांनी, एकाच पक्षात 2 गट झाले असतील त्यावर निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो असे कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलेले आहे. या निरीक्षणाचा अर्थ काय होतो?
ते इलेक्शन कमिशनच्या कामाच्या संदर्भात त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. आता हे बघणं म्हणजेच न्यायालयाने स्पष्ट केलं की हे न्याय म्हणजे इलेक्शन कमिशनला याची कल्पना होती किंवा नव्हती हे ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात येईल. आता इलेक्शन कमिशनचं काम काय आहे यावर सुद्धा आर्ग्युमेंट होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गट हे याला काउंटर करण्याचा निश्चित प्रयत्न करेल आणि ते हे सुद्धा मागणी करू शकतात की जे डिस्क्वालिफिकेशनचा विषय आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात येतो, त्यामुळं विधानसभा अध्यक्षांनी तो डिसाईड करावा ही त्यांच्याकडून मागणी होऊ शकते. कारण की ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी स्पीकर सुद्धा आहे. जसं कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीनीच त्यांना डिस्क्वालिफिकेशन जे अध्यक्ष पूर्वीचे होते त्यांनी त्या बेसवर त्यांना नोटीस इश्यू केल्या होत्या. तदनंतर पुन्हा ते न्यायालयात आले आणि न्यायालयातून दोन्ही पण पेंडिंग आहे पिटिशन सध्या, त्यावर निर्णय न्यायालय घेईन. एक मोठा युक्तिवाद पुन्हा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्यांनी म्हटलंय आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच निवडणूक आयोगाने शिंदेंना धनुष्यबाण दिलं. केवळ आमदारांचे बहुमत गृहीत धरून निवडणूक आयोग निकाल दिला. ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांना गृहीत धरून निवडणूक आयोग निर्णय कसा काय देऊ शकतो? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा शिंदेंनी गैरवापर केला. आमच्यावर मोठा प्रचंड अन्याय झाला, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यांनी युक्तिवाद केला तर त्यांनी यावर सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित केले की मुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल कशी काय देऊ शकतात. आता राज्यपालांचीच ते अधिकार असतात की राज्यपालाचं दायित्व आहे, जबाबदारी घटनात्मक त्यांच्याकडे पद असल्या कारणाने राज्यपालांनी त्यांना निमंत्रित केलं आणि ती शपथ दिली. पण ठाकरे गटाकडून ही नेहमी आर्ग्युमेंट होईल, या नंतर सुद्धा होऊ शकते की एकनाथ शिंदे यांना कसं निमंत्रित केलं आणि त्यांना शपथ कशी दिली आणि त्यांनी सरकार स्थापन कसं केलं आणि ते कोणत्या कॅपॅसिटीमध्ये केलं हे ते सकाळपासून त्यांनी हेच सांगितलं की राज्यपालांनी त्यांचा पक्ष विचारला नाही का आणि त्या कोणत्या बेसवर वारंवार का म्हणताय बंडखोर आमदारांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घ्यावा असं वारंवार का म्हणताय? त्यांनी त्यावेळी सुद्धा स्पष्ट केलं होतं की जे नवीन अध्यक्ष निवडण्यात आलेले त्यांचा त्यावर विश्वास नाही असं त्यांनी 2 दिवसाखाली सुद्धा सांगितलं होतं की जे नवीन अध्यक्ष आले ते इल्लिगल आहे, बेकायदेशीर आहे. मान्य न्यायालयाने त्यावर निरीक्षण दिलं की पूर्वीचे अध्यक्ष घटनात्मक अधिकार आहे त्यांना आणि नवीन अध्यक्षांना कसे नाही, तुम्ही व्यक्तीबद्दल किंवा पदाबद्दल असं म्हणू शकत नाही. नंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आणि कार्यपद्धतीवर नंतर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. आता पुन्हा ते अध्यक्षांच्या अधिकाराकडे जात आहेत. त्यांना भीती अशी वाटते की नवीन अध्यक्ष त्यांच्या बाजूनं डिसिजन घेईन किंवा नाही, त्यामुळे ते न्यायालयातच त्यांनी निर्णय घ्यावा असं वारंवार मागणी करताना दिसतात. पण एकनाथ शिंदे गट हे सुद्धा पुन्हा एकदा मागणी करू शकतो की जे सभापती आहे त्यांना घटनात्मक अधिकार आहे ते अपात्रतेच्या संदर्भात म्हणजेच डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात अध्यक्ष निर्णय घेऊ शकतो. त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये ते होऊ शकतं. कोर्ट त्यात इंटरफेअर करू शकत नाही असं सुद्धा म्हणू शकतात. म्हणजे ज्या पद्धतीने युक्तिवाद आहे, जोपर्यंत शिंदे गटाचा पूर्ण युक्तिवाद होणार नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची दिशा निश्चित होणार नाही, हे आपले ज्येष्ठ विधिज्ञ जे आहेत ॲडव्होकेट राज पाटील हेही सांगतायत. आणि अशाच प्रकारची चर्चा सुप्रीम कोर्टाच्या परिसरात आहे. विशाल, प्रशांत, आणखीन काही महत्वाचे मुद्दे आता युक्तिवादातले समोर येताना दिसत आहेत. बघा, याचिकेत 22 तारखेचा उल्लेख कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. आयोगाची दिशाभूल करण्यात आली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. बैठक झालीच नसतानाही बैठकीचा उल्लेख कसा असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत, ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आता ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी हे साधारणतः दुपारी 1 पर्यंत युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद आता सुरू झालेला आहे. ते आपले वेगवेगळे मुद्दे मांडतील. काय युक्तिवाद करण्याची दिशा असण्याची शक्यता आहे अभिषेक मनु सिंघवी यांची? पहिल्यांदा त्यांनी चीफ जस्टिस यांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणजे गव्हर्नरच्या रोलवरच ते आर्ग्युमेंट करत आहे. चीफ जस्टिस यांनी प्रश्न उपस्थित केला होता गव्हर्नरच्या म्हणजे राज्यपालांच्या रोलवर. त्याला ते उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या आर्ग्युमेंटचा बेस त्यांचा गव्हर्नमेंटचा रोल हाच आहे. आता गव्हर्नमेंटचा रोल काय होता यावर ते आर्ग्युमेंट करताना दिसत आहेत. म्हणजे गव्हर्नरचा रोल काय होता? गव्हर्नरचा का गव्हर्नमेंटचा? राज्यपालांचा. म्हणजे राज्यपालांची भूमिका कशी होती हा जो प्रश्न धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहे त्यांनी विचारला होता, त्यावर पहिल्यांदा अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करताय. युक्तिवाद करताना ते त्यांनी कसं बेकायदेशीरपणे काम केलं हाच त्यांचा मुख्य युक्तिवाद असण्याची शक्यता आहे. विशाल, अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादातले प्रमुख मुद्दे आपण जाणून घेऊच प्रशांत. पण आतापर्यंत म्हणजे जेव्हा 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली
कोणते महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादातनं समोर आणण्यात आले बघा. आपण आत्ता या क्षणाला आपण बघतोय अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. राज्यपालांच्या भूमिकेला घेऊनच त्यांचे आणखीन काही मुद्दे ते मांडू शकतात. पण जर आपण लक्षात घेतलं तर आज ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि त्यांच्या युक्तिवादावरती न्यायालयानं देखील काही मुद्दे जर त्यांना पटले नसतील तर आपली निरीक्षणं नोंदवलेली आहेत, विशेष टिप्पणी केलेली आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, जरा आपल्या दर्शकांसाठी जे खरं तर आत्ता पुन्हा एकदा नव्याने ही बातमी जाणून घेत आहेत, 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली, कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, आता तो संपलेला आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले? विशाल, त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये काही जे प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत त्यापैकी त्या संदर्भात आपण विश्लेषण आपले ॲडव्होकेट राज पाटील करतच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जे मुद्दे आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सत्ता स्थापनेत राज्यपालांची भूमिका संशयास्पद होती. चालू असलेले सरकार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुद्दाम पाडले. शिवसेनेचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार सत्ता कशी काय पाडू शकतात, शिवसेनेचे आमदार अविश्वास प्रस्ताव कसे आणू शकतात. राज्यपालांनी नियम डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यपालांनी अधिकारांचा गैरवापर केला. राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरला तर शिंदेचं सरकार जाईल, कारण आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपालांनी त्यांना शपथ दिलीच कशी. राज्यपालांनी नियम डावलून एकनाथ शिंदेना शपथ दिली. घटना तयार करणाऱ्यांनी असे होईल याचा विचार केलाच नव्हता. अशी घटना लोकशाहीत अपेक्षित नव्हती. सत्ता संघर्षाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिला नव्हता. शिंदे गटाने भाजपाला पाठिंबा देऊन नियमांचे उल्लंघन केले. एखादा गट राज्यपालाकडे गेल्यास त्यांना बहुमत चाचणी केल्यास राज्यपाल मान्यता देऊ शकतात का, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. त्यावर राज्यपाल स्वतःहून बहुमत चाचणी घेऊ शकत नाही असं युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. अपात्रतेचा मुद्दा निकाली लागल्यानंतरच राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय घ्यायला हवा होता. राज्यपालांनी सर्व गोष्टी मंत्रिमंडळाला विचारून करायला हव्या होत्या. आमच्याकडे अजूनही संख्याबळ आहे असाही दावा त्यांनी केला. भाजपकडे 106 आमदारांचे संख्याबळ आहे असे कपिल सिब्बल म्हणाले. त्यावर बहुमताची आकडेवारी राज्यपालांनी अध्यक्षाकडून मागवा असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे. बंडखोर 16 आमदारांना बाजूला ठेवून घटनापीठाकडून बहुमताच्या बहुमताच्या आकडेवारीकडे चाचपणी केली जात आहे. राज्यपालांनी आमदारांची परत घ्यायला हवी होती का, असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केला. राज्यपालांनी मंत्रिमंडळाला विचारून अधिवेशन बोलायला हवे असा युक्तिवाद त्यानंतर कपिल सिब्बल यांनी केला. यावेळेस राज्यपालांची भूमिका ही महत्वाची असते. कोर्टात बहुमताची आकडेवारी सुरू यावरती चर्चा देखील सुरू झालेली होती. त्याच वेळी चर्चा झाली. त्यानंतर कोणाचं किती संख्याबळ आहे, काँग्रेसचं किती आहे, राष्ट्रवादीचं किती आहे, शिवसेनेचं किती आहे. यावेळी महिमाकडे 123 तर अपक्ष आमदार असा दावा कपिल सिब्बल यांनी केला होता. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेकडे बहुमताचा आकडा राहिला नाही असे महत्वपूर्ण वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेलं आहे. या संपूर्ण युक्तिवादादरम्यान पक्षफुटीमुळे सरकार अस्थिर होते. त्यावेळेस राज्यपालांना दखल घ्यावीच लागते. काही झाले तरी राज्यपाल स्वतःहून ठाकरेंना बहुमत चाचणी घेण्यास सांगू शकत नाही. राज्यपालही ठाकरेंना तसे सांगू शकत नाही. विरोधी पक्षाने तशी मागणी करायला हवी. बहुमत चाचणीची मागणी होते मात्र अपात्रतेचा निर्णय होत नाही. हा एक मोठा कट आहे जो आधीपासून रचला गेला होता. मोठ्या कटाचा भाग म्हणून बंडखोर आमदार हे आसामला आणि गुवाहाटीला गेले. तुमचा पक्ष कोणता हा पक्ष जरी राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना विचारायला हवा होता. भरत गोगावणेची प्रतोद म्हणून नेमणूक आसाममध्ये होऊ शकत नाही. भरत गोगावणे प्रतोद झाल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावण्यात येत आहे. त्याची प्रतोद म्हणून नेमणूक चुकीची आहे. अशा पद्धतीने नेमणूक होत नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात निर्णयाआधीच निवडणूक आयोगानं शिंदेंना धनुष्यबाण दिलं. केवळ आमदारांचे बहुमत गृहीत धरून निवडणूक आयोग निकाल दिला. प्रशांत, आपला मुद्दा पूर्ण करच, पण आता या क्षणाला ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी एक भावनिक टिप्पणी केलेली. त्यांनी असं म्हटलं, मी हरेन किंवा जिंकेन पण घटनेच्या संरक्षणासाठी मी उभा आहे, अशी भावनिक टिप्पणी जी आहे आपला युक्तिवाद संपवताना ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केली आहे. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत, एक अतिशय महत्वाची टिप्पणी केली आहे ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी. या प्रकरणात हारेल किंवा जिंकेल पण मी घटनेच्या संरक्षणासाठी उभा आहे. त्यांचं देतो पुन्हा एकदा अभिषेक मनु सिंघवी यांचा काय युक्तिवाद आहे. अभिषेक मनु सिंघवींनी जे कॉन्स्टिट्युशनल डिबेट आहे त्याचा आधार घेत आर्ग्युमेंट सुरू केली आणि राज्यपालांनी कसे कार्य करावे ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशनल डिबेट झाली होती त्याचा ते संदर्भ देत आता सध्या राज्यपालांच्या कार्याविषयी म्हणजे ऐतिहासिक जी घटना कशी असावी या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कॉन्स्टिट्यूशन डिबेट झाली त्याचा उल्लेख ते करत आहेत का. त्याचा तो आधार घेत ते आता राज्यपालांचे कार्य कसे असावे कॉन्स्टिट्युशनल डिबेटचा आधार घेत मान्य न्यायालयासमोर विषद करत आहे. त्यानंतर त्यांनी नवाब रेबिया केसच्या संदर्भात 2-3 दिवस जी आर्ग्युमेंट झाली त्याचा सुद्धा संदर्भ दिला
आता ती नवाब रेबिया केस सुद्धा राज्यपालांचे अधिकार आणि स्पीकरचे अधिकार या संदर्भात होती आणि जे डिस्क्वालिफिकेशन ज्यावेळेस स्पीकरच्या विरोधात असेल त्यावेळेस स्पीकर काय करू शकतो या संदर्भात होती. आता त्याचा पुन्हा पुन्हा यात आर्ग्युमेंटमध्ये येतोय, उल्लेख होतोय. या विषय महत्वाचा असल्या कारणाने म्हणजे स्पीकरचे अधिकार आणि स्पीकरने घेतलेले निर्णय हे कसे असावे याचा ते पुन्हा एकदा त्याकडे येत आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यपालाचे कार्य आणि कार्यपद्धती आणि त्यांचा रोल या संदर्भात ते आर्ग्युमेंट करताना सध्या दिसत आहे. अभिषेक मनू सिंघवी यांनी कॉन्स्टिट्युशनल डिबेट जी आहे त्या संदर्भात अनेक महत्वाचा आधार घेत ते उल्लेख करत आहे की जेव्हा घटनेच्या स्थापनेसंदर्भात आणि घटनेची रचना करण्यासंदर्भात जेव्हा या संदर्भात लोकसभेमध्ये या संदर्भात जेव्हा संवाद झाला किंवा या संदर्भात विविध तर्क मांडण्यात आले, त्या तर्कांच्या आधारावरती जी राज्यघटना रचण्यात आली, जी राज्यघटना ती झाली, त्या घटनेच्या मध्ये राज्यपालांची काय भूमिका आहे आणि त्यावरती झालेला युक्तिवाद याचा उल्लेख डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी आपल्या युक्तिवादादरम्यान करत आहेत. विशाल. प्रशांत, वारंवार विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांचे अधिकार या विषयाला घेऊन भाष्य केले जाते. त्या अधिकाराबद्दलचा संशय व्यक्त केला जातोय किंवा त्यांनी घेतलेले निर्णय हे कसे कायद्याला धरून नव्हते हे सांगितलं जातंय. ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी देखील तेच केलं आणि आता आपल्या युक्तिवादाची सुरुवात करत असताना अभिषेक मनू सिंघवी हे देखील तेच करताना दिसत आहेत. यातनं नेमकं त्यांना काय सुचवायचं आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी हे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करत आहे आणि युक्तिवाद करताना त्यांचा प्रयत्न असा आहे की जेही चर्चा ज्याही युक्तिवादाच्या माध्यमातून ज्याही घडामोडी होत आहे आणि त्या घडामोडींचा फायदा निश्चितपणे उद्धव ठाकरे गटाला मिळावा असा प्रयत्न होणार आहे आणि त्यासाठी अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे. मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट राज पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात जो युक्तिवाद सुरू आहे, ज्या युक्तिवादामध्ये डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद सुरू करताना दोन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, ते दोन महत्वाचे मुद्दे काय आहेत त्याच्यावर जाणून घेऊया. एक तर त्यांनी जे चीफ जस्टिस यांनी क्वेश्चन केला होता गव्हर्नरच्या रोलच्या संदर्भात, त्यावर त्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांनी जे कॉन्स्टिट्युशनल डिबेट झाली होती ज्यावेळेस आपलं घटना निर्माण होत होती त्यावेळेसच्या काही जे राज्यपालांचे कार्याच्या संदर्भात जी डिबेट झाली त्याचा आधार घेऊन मान्य न्यायालयासमोर त्यांनी निषेध केला. त्याचबरोबर जे पूर्ण इश्यूज आहे ह्या केसच्या संदर्भात आणि निर्माण झालेल्या परिस्थिती त्यावेळेस हेच कोर्ट निर्णय घेऊ शकतं आणि ह्याच कोर्टामध्ये कशा पद्धतीनं कार्य केलं जातं या सर्व गोष्टी मान्य न्यायालयासमोर ते आणत आहेत. आणि ह्या केसच्या संदर्भात त्यांनी जे इंटायर इश्यूज आहे त्या संदर्भात सुद्धा क्वेश्चन केले आणि जे कॉन्स्टिट्यूशन बेसनं फ्रेम केलेले इश्यूज आहे त्यावरती आर्ग्युमेंट करताना जे पर्टिक्युलर राज्यपाल आणि त्यांचे कार्य आणि त्यांचे अधिकार या संदर्भात ते आर्ग्युमेंट करताना सध्या दिसत आहे. म्हणजे राज्यपालांच्या अधिकारांवरती ती चर्चा करत आहे. राज्यपालांची भूमिका, अधिकार, राज्यपालांची वास्तविकता, राज्यपालांचं सचिवालय या संदर्भात देखील ते आपली युक्तिवाद करत असेल. बिलकुल. राज्यपालांचे जे अधिकार आहे, घटनात्मक अधिकार, त्यांनी आणि त्यांचे कार्य जी फंक्शनिंग असते, ऍक्ट असते, ते कसे करतात या संदर्भात ते आर्ग्युमेंट करताना दिसतात आणि त्यांच्या बाबतीत ते कसं घडलं ते निश्चित पुढे सांगेलच. पण राज्यपालांचा ज्या संदर्भात जो कॉन्स्टिट्युशनल बेंच समोर एक इश्यू फ्रेम झालेला आहे त्या इश्यू फ्रेम झालेल्या विषयावरच आर्ग्युमेंट होताना कपिल सिब्बल यांनी सुद्धा राज्यपालांच्या भोवती त्यांची आर्ग्युमेंट होती आणि आता अभिषेक मनू सिंघवीजी यांच्या सुद्धा समोर तीच आर्ग्युमेंट बघताना आपण बघतो. राज्यपालांचे अधिकार, कार्य आणि त्यांनी ह्या केसच्या संदर्भात ज्या ज्या घटना घडल्या त्या प्रशांत, मला या संदर्भात निमित्ताने एक प्रश्न विचारायचा ॲडव्होकेट राज पाटील यांना की जसं न्यायालय लोकसभा अध्यक्ष असेल किंवा कुठल्याही सभागृहाचा अध्यक्ष यांच्या अधिकाराला घेऊन हस्तक्षेप करू शकत नाही, तसंच राज्यपालांचे अधिकार आणि त्यांनी घेतलेला निर्णय या बाबतीत न्यायालय काही हस्तक्षेप करू शकतं का, काही भाष्य करू शकतं का, कायद्यात हे बसणार आहे का? याबद्दल ॲडव्होकेट राज पाटील यांचा अभ्यास काय सांगतोय? मी थेट त्यांच्याशी सवाल करतोय. राज्यपालांचे अधिकार, राज्यपालांची कार्यक्षमता, राज्यपालांची अस्तित्व या संदर्भात आणि राज्यपाल सचिवालयाने घेतली भूमिका या सगळ्या कार्यकक्षेमध्ये राज्यपालांच्या भूमिकेमध्ये कोर्ट हस्तक्षेप करतं का? असं काही उदाहरण आहे का? सांगता येईल का की राज्यपालांचा हा निर्णय बदलला, राज्यपालांनी असं सांगितलं तर कोर्टाने असं सांगितलं करायला? माननीय राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात जी नेबी केस झाली होती अरुणाचल प्रदेशची, त्या केसमध्ये गव्हर्नरचा निर्णय बदलण्यात आला होता आणि जी
फेवरला गेला होता त्या पिटिशनरच्या आणि ते पुन्हा एकदा गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश झालं होतं. ते सुद्धा कॉन्स्टिट्युशनल बेंच होतं. नवाब रेबिया केस तीच आहे जी राज्यपालांचे आणि सभापतींचे अधिकार विषद करते. त्यामुळंच राज्यपालांचे आणि सभापतीचे अधिकार यात सुद्धा बऱ्याच अंगी असल्या कारणाने ह्या केसमध्ये वारंवार त्याचा रेफरन्स येतो. तर असे सारे उदाहरणं सांगतो. आता या क्षणाचे महत्त्वाचे ताजे मुद्दे आपण जाणून घेऊयात. बघा काय युक्तिवाद केला जातोय. ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादातले हे महत्त्वाचे मुद्दे. राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली असा युक्तिवाद डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली असं ते सांगतायत. त्याचबरोबर राज्यपालांच्या भूमिकेवरनं युक्तिवाद सुरू असल्याचं आपण बघतोय. राज्यपालांच्या अधिकारांबद्दल देखील ते भाष्य करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, एक यामध्ये जसं ॲडव्होकेट राज पाटील यांनी आपल्याला नवाब रेबिया प्रकरणाचं त्यांनी उदाहरण दिलंच. याशिवाय मी मध्य प्रदेश आणि कर्नाटकच्या राज्यपालांनी जे निर्णय घेतले होते आणि तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतले होते त्या निर्णयांना पलटवण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. ते त्यामुळे म्हणजे याचा अर्थ असा होतो की सुप्रीम कोर्ट राज्यपालांच्या अधिकार शिकतात आणि कार्यकक्षेत काम करू शकतात. बरोबर आहे? बिलकुल. राज्यपाला किंवा कोणत्याही घटनात्मक दायित्व जेव्हा फॉलो होत नसतं तेव्हा सुप्रीम कोर्टला हे अधिकार आहे की घटनात्मक जबाबदारी आहे सुप्रीम कोर्टची की त्यांनी ते दुरुस्त करावं, त्यात इंटरप्रिटेशन करावं आणि काही नवीन गोष्टी सेट करावे, म्हणजे केस लॉ सेट करावेत. आता अशा अनेक केस लॉ आहेत ज्या कित्येक वेळेस त्यांनी गव्हर्नमेंट सुद्धा उलटवून पुन्हा एकदा गव्हर्नमेंट फॉर्म केलेलं आहे जर काही घटनात्मक चुकी झाली असेल तर. अशा अनेक गोष्टी आहे. राज्यपालांचे अधिकार बी मान्य न्यायालयात. आता जर सपोज द्या ह्या केसच्या संदर्भात राज्यपालांना अधिकार तर हे कोणी पलटू शकत नाही की राज्यपालांना अधिकार असताना घटनात्मक अधिकार त्यांनी त्यांचे दायित्व पूर्ण केलं तर त्यावर प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकत नाही. राज्यपालांचे अधिकार मान्य न्यायालय सुद्धा ते सुद्धा सांगू शकतात की राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचं बरोबर जबाबदारी निभावली. आता राज्यपालाच्या संदर्भातच ज्यावेळेस कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट करत होते त्यावेळेस मान्य न्यायालयाने सांगितलं की राज्यपालांचं हे काम आहे की त्यांनी घटनात्मक जे संविधानिक दायित्व आहे ते पूर्ण केलं आणि त्यांचं काम आहे त्यांनी नवीन गव्हर्नमेंटसाठी आमंत्रित केलं, नंतर ते बहुमत त्यांनी सिद्ध केलं. आता राज्यपालाने राज्यपालाचं कर्तव्य केलं हे मान्य न्यायमूर्तीने सुद्धा स्पष्ट केलं ह्या केसच्या संदर्भात. आता हे बघणं महत्वाचं आहे की राज्यपालाच्या संदर्भातच अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला की त्यांचा यात जास्त लोकच नव्हता जे गव्हर्नमेंटला निमंत्रण देण्याच्या पूर्वी, म्हणजेच डिस्क्वालिफिकेशन संदर्भात आणि अपात्रते संदर्भात आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत वादाच्या संदर्भात त्यांचा लोकस नव्हता असं त्यांनी थेट आरोपच केला आहे. म्हणजे राज्यपालांचा लोकस म्हणजे राज्यपालांनी भूमिका यामध्ये योग्य पद्धतीने बजावली नाही असा आरोप डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद होती असाही आरोप करण्यात आलेला आहे. विशाल, प्रशांत, एक लक्षात घेतलं पाहिजे की ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्यानंतर ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी जो युक्तिवाद करताय तो पुन्हा एकदा राज्यपालांच्या अधिकाराला घेऊन निर्णयाला घेऊन आहे. पण आता त्यातले काही महत्त्वाचे ताजे मुद्दे आपण जाणून घेऊयात. बघा, अविश्वास ठराव वारंवार आणता येत नाही असा युक्तिवाद केला अभिषेक मनु सिंघवींनी. त्याचबरोबर अविश्वास ठराव 6 महिन्यातून एकदा आणता येतो असं देखील त्यांनी म्हटलंय. अविश्वास ठराव वारंवार आणता येत नाही असं ते या ठिकाणी युक्तिवाद करताना दिसतात. जे नियमाला धरून आहे त्यातला मुद्दा ते मांडताना दिसतात. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, या मुद्द्याबद्दल तर तू विचारच, पण दुसरा मुद्दा की ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्यानंतर ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी देखील राज्यपालांचे अधिकार आणि त्यांच्या निर्णयाला घेऊन भाष्य करताना दिसत आहेत. या दोन्ही वकिलांचा हाच प्रयत्न यातनं दिसून येतोय का? राज्यपालांनी त्यावेळी घटनात्मक पदावरती असताना त्यांना जे अधिकार आहे त्यांनी निर्णय घेतला, शपथविधीसाठी समोरच्यांना बोलवलं, सरकार स्थापन केलं. जर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा जो वापर केलेला आहे तो जर नियमात बसत नाही, कायद्यात बसत नाही, मग पुढे जे काही त्यांनी केलं त्यालाच अर्थ उरत नाही हा सांगण्याचा पुन्हा एकदा या युक्तिवादातनं प्रयत्न होतोय का?
बरोबर आहे. कपिल सिब्बल यांचा जो राज्यपालांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा युक्तिवाद होता, त्याच युक्तिवादाची रीव ओढण्याचा प्रयत्न कुठेतरी डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी करताय. पण महत्वाचं म्हणजे राज्यपालांची भूमिका किती संशयास्पद आहे, राज्यपालांच्या भूमिकेमुळे खरंच राज्यातलं सरकार स्थापनेमध्ये त्यांनी जी भूमिका बजावली ती योग्य होती का, असे सवाल करून एक प्रकारे राज्यपाल यांनी जी बेकायदेशीरपणे आपलं काम केलेलं आहे त्याचाही दावा ते करताय. सोबतच या पद्धतीने जर बघितलं, राज्यपालांनी जर योग्य पद्धतीने भूमिका बजावली तर कोर्ट त्याला शाबासकी देखील देतं. कोर्ट त्यांना सांगते की त्यांना जे अधिकार आहे त्यांनी ते अधिकार अबाधित ठेवलेले आहे. पण जे त्याचे अधिकार अबाधित ठेवले नसेल तर त्यावरती एक प्रकारे सवाल उपस्थित करण्याचं काम देखील कोर्ट करत असतं. यावरतीच माझ्यासोबत आता राज पाटील पुन्हा आलेले आहेत, त्यांची चर्चा करूया. राज्यपालांचे अधिकार अबाधित ठेवले जातात, पण अशा वेळी त्यांचे असं म्हणतात त्याच्यावर सवाल देखील उभे करतात कोर्ट. मान्य कोर्ट यावर काय निर्णय घेते बघावं लागेल. पण त्यांनी जे 2 आरोप केले राज्यपालांनी ह्या केसच्या संदर्भात, त्यांनी सगळ्यात मोठा आरोप केला की घटनेची पायमल्ली केली, आणि दुसरा आरोप केला की जे निवडणूक आयोगाची ऑर्डर आहे त्यात सुद्धा शिवसेनेच्या फुटीचा उल्लेख होता, आणि राज्यपालाच्या अधिकाराबाबत 10व्या सूचीचा विचार व्हावा असा सुद्धा त्यांनी आर्ग्युमेंटमध्ये मुद्दे मांडलेले आहे. म्हणजे महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आता ॲडव्होकेट विशाल देखील युक्तिवादासाठी आलेले आहेत. युक्तिवादाच्या दरम्यान ते उपस्थित होते. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडीमध्ये ॲडव्होकेट विशाल जोगदंड आता संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान कोर्टात उपस्थित होते. थेट त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आपण कोर्टातून आल्या, काय सुरू आहे सध्या कोर्टात? सध्या ज्या पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर हिअरिंग सुरू आहे, या हिअरिंगमध्ये जो युक्तिवाद केला जातोय तो युक्तिवाद आपल्याला असं दिसतोय की पहिल्यापासून आतापर्यंत याला कशा पद्धतीनं कोर्टाने पाहिलं पाहिजे किंवा त्याला कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे याच्यासाठी आर्ग्युमेंट सगळ्या सुरू आहेत. या आर्ग्युमेंट ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये मला असं दिसून येतंय की जे घटनाक्रम झालेला होता आतापर्यंतचा, त्या प्रत्येक घटनाक्रमावर मग ते गव्हर्नरांच्या अधिकारांचा वापर असेल किंवा मग जे प्रतुद म्हणजे चीफ व्हिप जे नेमणूक केली गेली, मुख्य प्रतुद ज्यांना म्हणतात, त्या गोगावाल्यांची जी नेमणूक असेल याच्या संदर्भातलं हे सगळं आर्ग्युमेंट सुरू आहे. नाही, पण आता अभिषेक मनु सिंघवी यांनी एक मोठा दावा केला आहे की राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद होती, राज्यपालांनी आपली भूमिका बजावली नाही. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय, आर्ग्युमेंट ज्या कपिल सिब्बलांनी केल्या त्याच आर्ग्युमेंट आता अभिषेक मनु सिंघवी करतायत. पण ह्या ज्या सगळ्या आर्ग्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मी आपल्याला एकच सांगू शकतो की गव्हर्नरांच्या बाबत तुम्ही साशंक होऊ शकता, परंतु त्याचा परिणाम गव्हर्नरांच्या पॉवरवर होत नसतो. आणि गव्हर्नरांच्या पॉवरवर जर त्या परिणाम होत नसेल तर त्याचा काही अर्थ उरत नाहीये तुमच्या या सर्व गोष्टीला. आणि आता महत्वाची मुद्द्याची जी गोष्ट आपल्याला सर्वांना समजून घेण्याची आहे ती अशी आहे की अभिषेक मनु सिंघवी सुद्धा तेच बोलतायत जे कपिल सिब्बल बोलले. त्या दोघांच्या ज्या आर्ग्युमेंट्स आहेत या साम्य असलेल्या आर्ग्युमेंट. नाही, पण महत्वाचं म्हणजे जेव्हा अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत होते त्यावेळी त्यांनी कॉन्स्टिट्युशनल डिबेटचा मध्ये राज्यपालांच्या भूमिकेवरती जे चर्चा झालेली आहे, राज्यपालांचे अधिकार कसे असतात, भूमिका कशी असते, ते कॉन्स्टिट्युशन डिबेट लोकसभा आणि ऐतिहासिक अशा जे डिबेट्स आहे त्या डिबेटचा उल्लेख त्यांनी केलाय. या डिबेटचा उल्लेख करण्यामागे त्याची भूमिका काय असेल? याच्यामधली भूमिका अशी आहे की त्यांना एक शंका तयार करायची आहे कोर्टासमोर की ज्या पद्धतीनं हा सर्व घटनाक्रम झालेला आहे या घटनाक्रमामध्ये राज्यपालांनी त्यांची भूमिका बजावली नाही, अशा प्रकारचं त्यांना एक साशंक असलेलं वातावरण तयार करावं लागेल, तरच कोर्ट त्याकडे त्या पद्धतीनं पाहिल. अन्यथा ज्या पद्धतीनं गव्हर्नरांनी त्यांचं काम बजावलेलं आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं कुठलंही म्हणता येणार नाहीये की ते चुकीचं काहीतरी त्यांनी ऍक्शन घेतलेली आहे. कारण की गव्हर्नरांची जी जबाबदारी होती, ज्यावेळेस राज्यामध्ये अस्थिरता असते किंवा अस्थिरता समजून येते त्यावेळेस त्यांनी त्याबाबतचं स्पष्ट असं मत जे आहे ते नोंदवावं लागतं आणि त्यानुसार कारवाई करावी लागते. सरकार अल्पमतात आहे की बहुमतात आहे हे तुम्ही दाखवा, अशा प्रकारचं पत्र देणं मला. संख्याबळ असेल तर तुमचं सरकार असेल, संख्याबळ नसेल तर सरकार नसेल. नक्कीच. तर हे जे सगळं घटनाक्रम आहे याच्यामध्ये राज्यपालांनी फक्त एकच काम केलेलं आहे की ते काम म्हणजे त्यांनी पत्र दिलेलं आहे की तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा. बहुमत सिद्ध करा म्हणणं हे काही कायद्याच्या बाहेर नाहीये. बरोबर. कारण गव्हर्नरांचे ते अधिकार आहेत ते, आणि गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत विचार विनिमय करावा हे योग्य जरी असलं तरी अशा परिस्थितीत उपयोग नाहीये काही त्या गोष्टीचा बोलून. कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं निवासस्थान सोडलेलं होतं
आणि ते त्या निवासस्थान सोडून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीचा संपर्क कायम ठेवायचा असतो गव्हर्नरांशी, तो मला वाटतं तो कुठेतरी कमी झाला असेल किंवा कम्युनिकेशन गॅप झाला असेल. एवढं बोलू शकतात ते, परंतु याच्या वर असं काही त्यामध्ये फार मोठा परिणामकारक होणार नाहीये. फार मोठा परिणामकारक होणारा ही राज्यपालांच्या भूमिकेवरती साक्षरता निर्माण करून राज्यपालांचे काही अधिकार कमी करता येत नाही असा एक प्रकारचा दावा आणि या विश्लेषण खास करून ॲडव्होकेट विशाल जोगदंड यांनी केलेला आहे. विशाल, खास करून यामध्ये जर आपण लक्षात घेतलं प्रशांत, तर आता ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी काही नियमांना घेऊन मुद्दे उपस्थित करताना दिसत आहेत. अविश्वास ठरावाबद्दल त्यांनी म्हटलंय की अविश्वास ठराव हा वारंवार आणता येत नाही. त्यांनी असं म्हटलंय की तो 6 महिन्यामधनं एकदाच आणता येतो. हे जे युक्तिवादातले हे जे मुद्दे आहेत हे कितपत कायद्याच्या पातळीवर तग धरू शकतात, याबद्दल ॲडव्होकेट विशाल जोगदंड यांचं काय म्हणणं आहे? माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे. मी ॲडव्होकेट विशाल जोगदंडांनाही विनंती करतो तेही आपल्याला जुळतील. पण महत्वाचं म्हणजे त्यांना जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडींमध्ये 6 महिन्यांमध्ये एकच वेळा अविश्वास प्रस्ताव आणता येतो अशा प्रकारचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी करतायत. आता यावर ठाकरे गट आणि स्पीकरच्या बाजूने कोण आर्ग्यू करतं आणि त्याला स्पष्टीकरण देण्याचं कार्य ते करतीलच. आणि याला काउंटर सुद्धा एकनाथ शिंदे गट स्पीकरच्या वतीने जे आर्ग्युमेंट करतील ते आणि राज्यपालांच्या वतीने आर्ग्युमेंट करतील ते उत्तर देतील आणि काउंटर सुद्धा करतील आणि ते कसे बरोबर होते हे सुद्धा ते कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. पण महत्वाचं म्हणजे अभिषेक मनू सिंघवी यांनी एक दावा केलेला आहे की अविश्वास प्रस्ताव वारंवार आणता येत नाही, 6 महिन्यातून एकदा आणता येतो. असं का? कायदेशीर जी आपल्याकडं चौकट आहे त्याच्यामध्ये 6 महिन्याचा एक कालावधी दिलेला आहे, जेणेकरून की जो घटनात्मक पेच प्रसंग तयार व्हायला नको. प्रत्येक गोष्टीला एक कालमर्यादा आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं 5 वर्षामध्ये एकदाच मतदान होतं आणि इलेक्शन लागतं, अनलेस जोपर्यंत ते डिझॉल्व्ह होत नाही. बरोबर. परंतु ही जी पद्धत आहे की ज्यामध्ये 6 महिन्यामध्ये एकदाच येतं, हे त्याच्यामध्ये लिहून ठेवलं म्हणजे असं सभागृहाचा नियम आहे. नियम आहे. आणि हा नियम असताना या नियमाचं पालन करणं हे सगळ्यांनीच पालन करावं लागतं. परंतु या ज्या उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या मधलं जे काही सत्ताकारण सुरू आहे याच्यामध्ये मात्र एक नक्की झालेलं आहे की जो 6 महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीच्या अगोदरच, म्हणजे असं काही होण्याच्या अगोदरच आपण पाहतोय की आता सत्ता संघर्षाचा, राज्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्याला घेऊन सुनावणीचा आजचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्यानंतर ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी जे आहेत ते पुन्हा एकदा राज्यपालांचे अधिकार, त्यांचं अधिकार क्षेत्र, त्यांनी घेतलेले निर्णय हे कशा पद्धतीने कायद्याच्या पातळीवर टिकणारे नव्हते किंवा ते कसे बेकायदेशीर आहेत हे वारंवार सांगण्याचे ते प्रयत्न करतात. याबद्दलचे अपडेट अशाच पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत. पण आता जाता जाता त्यांनी एक युक्तिवाद जो केला तो म्हणजे असा आहे की अविश्वास ठराव वारंवार आणता येत नाही आणि तो 6 महिन्यातनं एकदाच आणता येतो, असा युक्तिवाद ॲडव्होकेट अभिषेक मनू सिंघवी यांनी केलेला आहे. याबद्दलचे अपडेट आपण पुढे घेत राहणार आहोत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकरी महिला